क्रमांक F2, F5, F4, F5, F7 बाब क्रमांक 78 ते 97 यावर बोलायला उभा आहे। अध्यक्ष महोदय, आमच्या सांगली महानगरपालिकेमध्ये आज मोठ्या प्रमाणात दुप्पट चौपट घरपट्टी वाढ करण्यात आलेली आहे। मागे याच सभागृहात मी हा मुद्दा मांडला, त्यावेळी आमचे पालकमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही काही वाढवणार नाही, स्थगिती दिली। पण अध्यक्ष महोदय, सांगली महानगरपालिकेत आज प्रचंड घरपट्टी वाढली आणि जनतेमध्ये प्रचंड असंतोष आहे। सरकारने, नगरविकास मंत्र्यांनी महापालिकेच्या आयुक्तांशी बोलून ही घरपट्टी ही कमी करावी किंवा रद्द करावी, वाढीव, अशी आम्ही मागणी करतो। अध्यक्ष महोदय, तीच परिस्थिती माझ्या उरण ईश्वरपूर शहरात आहे। नगरपालिकेच्या निवडणुकीत माननीय मुख्यमंत्री महोदय आले आणि त्यांनी त्यात आश्वासन दिले की ईश्वरपूरची शास्ती कर आहे तो आम्ही रद्द करू। मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना दोनदा पत्र दिलेलं आहे, त्यांनी ते करता येईल असं सांगितलंय, पण अद्यापही ईश्वरपूरचा शास्ती कर रद्द झालेला नाही। नगरपालिकेने ठराव करून राज्य सरकारला विनंती केलेली आहे की हा शास्ती कर रद्द करावा। अध्यक्ष महोदय, आपल्या उरण ईश्वरपूर नगर परिषदेमध्ये सुधारित वाढीव पाणी पुरवठा योजना मंजूर करण्याचा एक प्रस्ताव सरकारकडे नगरोत्थान महाअभियान अंतर्गत सादर करण्यात आलेला आहे आणि शहरामध्ये पाणी प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, निकडीचा आहे आणि म्हणून नगरोत्थान महाअभियान अंतर्गत वाढीव पाणी पुरवठा योजनेत प्रशासकीय मान्यता तात्काळ मिळावी। माझी माहिती आहे की विधानसभेची निवडणूक झाल्यावर महाराष्ट्रामध्ये एकही नवी योजना सरकारने मंजूर केलेली नाही। त्यावर खुलासा उत्तरात नगरविकास मंत्री करतील अशी माझी अपेक्षा आहे। त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, माझ्या आष्टा नगरपालिकेतही हीच परिस्थिती आहे। त्यांचाही सुधारित पाणी पुरवठ्याचा प्रस्ताव आलेला आहे, सगळी मान्यतेच्या स्तरावर आलेला आहे, पण अध्यक्ष महोदय, सरकार नव्या योजना मंजूर करत नाही आहे सध्या। माझी सरकारला विनंती आहे की शहरं वाढायला लागलेली आहेत, सरकारने लवकरात लवकर या दोन्ही प्रस्तावांना मान्यता द्यावी। अध्यक्ष महोदय, उरण ईश्वरपूर शहर हे वाढती लोकसंख्या लक्षात घेता आता नगरपालिकेची पहिली इमारत आता पुरत नाही आहे, म्हणून त्याच्या प्रशासकीय कामकाजासाठी अध्यक्ष महोदय त्यांनी नवीन इमारत मागितलेली आहे आणि त्यासाठी सरकारने नगर परिषदेने DPR तयार केलेला आहे। वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान या योजनेअंतर्गत अध्यक्ष महोदय 10 कोटी रुपयाचा निधी इस्लामपूरला मिळावा अशी सरकारला मी विनंती करतो। अध्यक्ष महोदय, त्या शहरामध्ये सांडपाण्याची योजना अनेक वर्ष चालू होती, मधल्या काळात हलगर्जीपणामुळे ती तशीच थांबली आणि अध्यक्ष महोदय आता राष्ट्रीय हरित लवादाने नगर परिषदेला तब्बल 10 कोटी रुपये आणि 5 लाख रुपये प्रतिदिन दंडाची नोटीस बजावलेली आहे आणि हे सर्वोच्च न्यायालयाकडे न्यायप्रविष्ट प्रकरण आहे। न्यायालयाने ही योजना कालमर्यादेत पूर्ण करण्याचे कडक निर्देश दिलेले आहेत आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने या भुयारी गटार योजनेच्या 198 कोटीच्या सुधारित सविस्तर प्रकल्प अहवाल DPR तांत्रिक मान्यता दिलेली आहे। आपल्या हिश्श्यातून नगरपालिकेने 10% तरतूद केलेली आहे। अंतिम मंजुरीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केलेला आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी आणि शहराच्या सार्वजनिक आरोग्यासाठी नगरोत्थान महाअभियान अंतर्गत या योजनेला तातडीने प्रशासकीय मान्यता द्यावी अशी मी सरकारला अर्धवट योजना आहे तीच पूर्ण करायची आहे, त्यासाठी सरकारला मी विनंती करतो। अध्यक्ष महोदय, याच उरण ईश्वरपूर नगर परिषदेमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेकडे मी शहरीकडे लक्ष वेधू इच्छितो। आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील 612 पात्र लाभार्थ्यांपैकी 542 जणांचे घरकुल बांधकाम पूर्ण झाले असून 70 घरांचे काम प्रगतीपथावर आहे। पण अध्यक्ष महोदय, यामध्ये 481 लाभार्थ्यांना सामासिक अंतर आणि बाजूला सोडायची जागा आणि बांधकाम परवानगीसाठी आवश्यक कागदपत्राच्या जाचकटीमुळे अडचणी येत आहेत। नगर विकास विभागाकडे अटी शिथिल करण्याचा प्रस्ताव प्रलंबित आहे। UDCPR 2020च्या कलम 2.4
नुसार बांधकाम शिथिलता मिळाल्यास लाभार्थी गरिबांना हक्काचे घर पूर्ण होईल. त्यांना उर्वरित 2,46,00,000 रुपयाचे अनुदान वितरित करणं शक्य आहे. मला अपेक्षा आहे की नगर विकास मंत्री यातही लक्ष घालतील. अध्यक्ष महोदय, आज या निमित्ताने आपल्या भिवंडी येथे भूमी वर्ल्ड विकासकाकडून महाघोटाळे, बेकायदेशीर बांधकामं, बनावट कागदपत्रे, आर्थिक फसवणुकी प्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करून कडक कारवाई करावी अशी माझी मागणी आहे. अध्यक्ष महोदय, भिवंडी येथे सर्वे नंबर 88/9 आणि 57/11 यात जमीन मालकाशी करार न करता भूमी वर्ल्ड असोसिएट या विकासकाने बेकायदेशीरपणाने भव्य शॉपिंग मॉलचे बांधकाम सुरू केलेले आहे. विकासकाने सरकारी जागेवरही अनधिकृत बांधकाम केले. MMRDA प्रशासन कारवाई न करता त्याला पाठीमागे घालतंय. विकासकावर ठाणे, वर्तकनगर आणि कोंडगाव पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असूनही राजकीय वरदहस्तामुळे पोलीस व स्थानिक प्रशासन हतबल झालेले असं दिसतं. हक्काची मागणी करणाऱ्या तक्रारदार व शेतकऱ्यांना धमक्या दिल्या जातात आणि त्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. तीव्र असंतोष पसरलेला आहे आणि त्यामुळं दोषींच्यावर शासनाने विकासकांवर कडक कारवाई करावी, गरिबांना न्याय द्यावा, तसेच अनधिकृत बांधकामावर कारवाई करावी. त्याचप्रकारे अध्यक्ष महोदय, मीरा भाईंदर महानगरपालिकेत RNA, युनिक, शांती, मेसर्स, रवी डेव्हलपर यांनी देखील अशाच गोष्टी केलेल्या आहेत. पेंडकरपाडा येथील मीरा भाईंदर नगरपालिकेमध्ये RNA AA कोर्ट यार्ड आणि मौजे नवघर येथील युनिक हाईट या प्रकल्पामध्ये तळमजल्याचा बेकायदेशीरपणे वाणिज्य वापर करून FSIचं उल्लंघन केलेलं आहे. अनधिकृत दुकाने व सदनिका विकण्यासाठी विकासकांनी मीरा भाईंदरच्या मनपाचे खोटे, बोगस, बनावट नकाशे व दाखल केलेत आणि शेकडो लोकांची कोट्यावधी रुपयाची फसवणूक चालू आहे. मनपा नगर रचना विभागाने पत्र दिनांक 17/6/2019 अन्वये मेसर्स रवी डेव्हलपर्स याची सुधारित बांधकाम परवानगी रद्द केली असतानाही विकासकाने बनावट दस्तऐवज तयार करून 50 पेक्षा अधिक इमारतीमध्ये अनधिकृत फ्लॅट, दुकाने व बंगल्याची विक्री केलेली आहे. अध्यक्ष महोदय, अनधिकृत बांधकाम विरोधी कारवाई करावी म्हणून सर्वोच्च न्यायालयाने तसेच नगरविकासाने आदेश दिलेले असतानाही मनपा मात्र बिल्डरांना पाठीशी घालून कारवाई करत नाही. या बनावट नकाशे, कागदपत्रे तयार करणाऱ्या विकासकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत आणि अनधिकृत बांधकाम आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्यांच्यावर कारवाई करावी अशी अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे. अध्यक्ष महोदय, उरण आपल्या शेजारी इथंच शहर आहे. त्या शहरामध्ये अध्यक्ष महोदय, शहरात पिण्याच्या पाण्याच्या टाक्या गेल्या 15 वर्षापासून साफ केलेल्या नाहीत. 30 वर्षापूर्वीच्या जीर्ण पाईपलाईनमुळे रोज हजारो लिटर पाणी वाया जातं. उरण शहरात डेंग्यूचा उद्रेक झाला असून 40 पेक्षा जास्त रुग्ण आढळले. मुख्य नाल्याची संरक्षक भिंत ढासळल्यामुळे शाळकरी मुलांचा जीव धोक्यात आला. महिलांसाठी भाजी व मच्छी मार्केटमध्ये साधे अद्ययावत शौचालय नाही, केवळ कापडी पडदा लावलेला आहे. कापडी कचरा आणि बायोगॅस प्रकल्पात मोठा गैरव्यवहार सुरू आहे. क्रीडा संकुलाच्या ठेकेदाराकडून 1,77,00,000ची थकबाकी वसूल झालेली नाही. बेकायदेशीर बोरवेल मारणाऱ्यावर कोणतीही फौजदारी कारवाई झालेली नाही. यापूर्वी सभागृहात दिलेल्या आश्वासनानुसार दोषी अधिकाऱ्यांवर स्पेशल ऑडिट आणि कारवाई झालेली नाही. उलट ते पुन्हा पदावर रुजू झाले आहेत. माझी सरकारला विनंती आहे की या प्रकरणी सर्व उच्च स्तरावरून चौकशी करावी आणि अध्यक्ष महोदय, त्या शहरामध्ये पहिल्या लोकनियुक्त महिला नगराध्यक्ष आहेत आणि त्यांनी मांडलेले या संदर्भातले सगळे प्रस्ताव फक्त मेजॉरिटीच्या जीवावर रद्द केले जातात किंवा रिजेक्ट केले जातात. त्यामुळं महिला अध्यक्ष, नगराध्यक्ष असल्यामुळं आणि त्यांची मेजॉरिटी नसल्यामुळं त्याचा दुष्परिणाम नागरिकांना भोगावा लागतोय. अध्यक्ष महोदय, शक्तीपीठ हा बांधकाम खात्याचा महत्त्वाचा विषय आहे. आपल्याकडे तो विषय आहे किंवा नाही माहीत नाही, पण आपल्या शक्तीपीठची मागणी भागातल्या लोकांची नाही आहे.
अनेकांचा त्याला विरोध आहे, तरी शक्तिपीठ मार्ग हा पुढं दामटण्याचं काम चालू आहे. अध्यक्ष महोदय, मुंबई सातारा कोल्हापूर हायवे जो आहे नॅशनल हायवे त्याच्यावरचं काम अजून पूर्ण झालेलं नाही. बरेचसे पुलं तयार करायचे राहिलेले आहेत. त्यामुळे अध्यक्ष महोदय, शक्तिपीठवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा बाकीचे रस्ते, आणि आमच्याकडे जवळपास 5 ते 6 रस्ते खाली कोकणात गोव्याकडे जायला आहेत, आणि त्यामुळं अध्यक्ष महोदय त्या भागाची मागणी नसताना हा आग्रह करण्यापेक्षा ज्या भागात मागणी आहे त्या ठिकाणी करायला हरकत नाही. परंतु अध्यक्ष महोदय, लोकांचाच या शक्तिपीठला आता सर्वदूर विरोध आहे, त्याची नोंद सरकारने घ्यावी आणि जनतेच्या मनाविरोधी रेटून रस्ते करण्याचा सध्या जे काम चालू आहे सरकारचं, दुसरं काही महाराष्ट्रात चालू नाही, फक्त रस्ते करण्याचं काम चालू आहे, ते लोकांना विश्वासात घेऊन करावं एवढीच माझी मागणी आहे. अध्यक्ष महोदय, बाब क्रमांक 99 ते 121 सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये ताकारी रेल्वे स्थानकाजवळ कमळभैरवी देवस्थान आहे. तिथं जायचा रस्ता ग्राममार्ग क्रमांक 38 हा 25 गावांच्या वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. सध्या अरुंद आणि अपुऱ्या पुलामुळं प्रचंड त्रास लोकांना सहन करावा लागतो. मधल्या काळामध्ये 14 जून 19ला 4 कोटी रुपयाच्यावर मंजूर होते, परंतु तो निधी वेळेत न वापरल्यामुळे सरकारला परत गेला. आता महारेल कंपनीने तिथं रेल्वे आहे पुलासाठी तब्बल 30 कोटी 97 लाखाचे वाढीव अंदाजपत्रक नवीन सादर केलेले आहे. नवीन प्रस्तावात पुलाच्या सुसाध्यतेचा कुठलाही उल्लेख नाही. भूसंपादनाची स्थिती रेल्वे विभागाने स्पष्ट केलेली नाही. तांत्रिक अडचणीमुळे हे काम 2 वर्ष अर्थसंकल्पातून वगळले गेलेले होते. महारेलच्या या सुधारित अंदाजपत्रकाला सरकारने तात्काळ मंजुरी द्यावी आणि अर्थसंकल्पात आवश्यक निधीची तरतूद करावी आणि सुसाध्यतेबाबतीत तातडीने स्पष्टीकरण मागवून घेऊन हे काम सिंगल एंटिटी तत्वावर युद्धपातळीवर करावे अशी सरकारला अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे. आज अध्यक्ष महोदय, आपल्या राज्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात FSI मंजूर करण्याचं काम हे नगरविकास विभागाकडून झालेलं आहे. आणि अध्यक्ष महोदय, UDCPR शेवटचाच मुद्दा आहे. UDCPR 2020 मुळे पुण्यामध्ये कोणत्याही शास्त्रीय अभ्यासाशिवाय बेसुमार FSI वाढवण्यात आलेला आहे. FSIची मर्यादा तब्बल 7.2 ते 9 पर्यंत FSI नेला आहे आणि पुण्याच्या लोकसंख्येचा बोजा 2.5-3 कोटीवर जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. पुणे शहराला जे पाणी पुरवठा करणारी जी धरणं आहेत त्यांनाही मर्यादा यायला लागलेल्या आहेत. आणि अध्यक्ष महोदय, पुणे शहर पायाभूत सुविधांच्या अभावामुळे पूर्ण कोलमडलेलं आहे. शहरात पाण्याची 22% तूट आहे. रोज सुमारे 1000 टँकर पुणे शहरात पाणी पुरवठ्यासाठी फिरत आहेत. दररोज 993 MLD प्रक्रिया न केलेले सांडपाणी थेट मुळा मुठा नदीत सोडले जाते. हवेचा दर्जा AQI 300च्या वर गेलेला आहे. पुणे हे देशातील सर्वाधिक प्रदूषित शहरापैकी आता एक शहर बनलेले आहे. टॉमटॉम रिपोर्टनुसार पुणे हे देशातील 3ऱ्या क्रमांकाचे वाहतूक कोंडीचे शहर ठरलेले आहे. केवळ ईज ऑफ डुईंग बिझनेससाठी मोकळ्या जागांचे प्रमाण 15% 5% पर्यंत कमी करून 74व्या घटना दुरुस्तीची देखील सरकारने उल्लंघन केलेलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांना डावलून घेतलेला हा निर्णय पुणेकरांच्या जीविताच्या अधिकारावर कलम 21 गदा आणणारा आहे असं माझं मत आहे. सुप्रीम कोर्टाच्या प्रिकॉशनरी प्रिन्सिपलनुसार मानवी आरोग्याला धोका असल्यास न्यायालयाने आणि सरकारने संरक्षणाची भूमिका घेणं अत्यंत आवश्यक आहे. माझी सरकारला विनंती आहे, पुण्याची कॅरिंग कॅपॅसिटी किती? पुण्यात एका टोकावरून दुसऱ्या टोकावर जायला 1.5 तास 2 तास आता लागतात. सकाळी फिरायची सोय राहिलेली नाही, संध्याकाळी सोय राहिलेली नाही. एवढं प्रचंड ट्रॅफिक शहरामध्ये आहे अध्यक्ष महोदय. त्यामुळे आणखीन किती बिल्डिंगी बांधणार, आणखीन किती पाणी पण नाही त्या शहराला. त्यामुळे माझी सरकारला विनंती आहे आणि नगरविकास राज्यमंत्री या नक्की माझ्या मताशी सहमत असतील. त्यांचा जर बिल्डिंग बांधकामात काही इंटरेस्ट नसेल तर, ज्याचा इंटरेस्ट आहे त्याचं काही माझ्याशी सहमत होणार नाही. पण माझी त्यांना विनंती आहे, पुणे वाचवायला राज्यमंत्री म्हणून तुम्हाला ताई संधी आहे
आणि तो निर्णय तुम्ही घ्याल आणि FSI वाढीला तात्काळ स्थगिती द्याल. 7 FSI 9 FSI एक ब्राझीलमध्ये साओ पावलो म्हणून एक शहर आहे, त्या शहरात गेला तर सगळीकडे भिंती 40 50 70 60 80 90 मजल्याच्या बिल्डिंगी, पण भिंतीला भिंत लागून वारच येत नाही. रस्त्याने जाताना वारं लागणार नाही, कारण वारं आत येण्यासाठी कुठेही जागा नाही. असे काही भाग त्या शहरात आहेत. आणि आपलं शहरीकरण एवढं वाढायला लागले, आपण त्या शहरीकरणाला प्रोत्साहन द्यायला लागलोय हे नवीन टॉवर बांधून. आणि त्यामुळं पेन्सिल सेल आता परळला गेलं तर पेन्सिली उभ्या तशा बिल्डिंगी उभ्या केल्यात आपण. त्यामुळं एवढं FSI देतोय आपण, तेवढे रस्त्याची रुंदी सोडत नाही, पाण्याची व्यवस्था नाही, अंडरग्राऊंड ड्रेनेजची व्यवस्था नाही. या सगळ्याचा विचार करा, नाही तर आपल्याच नावाने 10 15 20 वर्षानं पुढची पिढी शिव्या घालायला लागेल अशी परिस्थिती हळूहळू आपण तयार करतोय. शेवटचा मुद्दा मांडून मी माझं भाषण संपवतो. अहेरी नगरपंचायतमध्ये गडचिरोली जिल्ह्यात नियमबाह्यपणाने उभारण्यात आलेले 5 मजली अनधिकृत बांधकाम प्रशासनाने पाडलं. अनधिकृत पाडण्याचा खर्च, बांधकाम पाडण्याचा खर्च शासनानं करावा का ज्याचं अनधिकृत होतं त्याकडून वसूल होतो? अध्यक्ष महोदय, हा खर्च जनतेच्या पैशातून केला गेला. नगरपालिकेच्या नगर विकास विभागाचं एक स्पष्ट शासन परिपत्रक आहे 25/2/25चं. या परिपत्रकानुसार अनधिकृत बांधकामाच्या पाडकामाचा झालेला एकूण खर्च, त्यावर 10 पट दंड आणि 18% चक्रवाढ व्याजासह कंपाऊंड इंटरेस्टसह तो सर्व खर्च संबंधित दोषींच्याकडून वसूल करण्याची कडक तरतूद आहे. अशी तरतूद असताना देखील अहेरी नगरपंचायत प्रशासन या अनधिकृत बांधकामाचा संपूर्ण शासकीय खर्च, लावण्यात आलेला प्रचंड दंड आणि त्यावरचं चक्रवाढ व्याज त्या संबंधित भूमाफिया किंवा दोषी विकासकाकडून वसूल करणार आहे किंवा नाही, किंवा नगर विकास खातं त्यात लक्ष घालणार आहे किंवा नाही, आणि सरकारने प्रशासनाने आतापर्यंत कोणती पावलं उचलली याची काय कालमर्यादा आहे का हे स्पष्ट करावं आणि अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना चाप बसवावा अशी विनंती या निमित्तानं करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. धन्यवाद. सन्माननीय सदस्य सना मलिक. अध्यक्ष महोदय, पुरवणी मागण्यावर चर्चा करण्यासाठी तुम्ही मला संधी दिली त्यासाठी खूप खूप आभार व्यक्त करते. आम्ही मुंबईचा आमदार आहे. मुंबईमध्ये महानगरपालिकाची जबाबदारी आहे की त्यांनी ते DP प्लॅन